चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. अमेरिकेकडून इराणला पुन्हा गंभीर इशारा. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कठोर इशारा दिला आहे. इराणने अमेरिकेसोबतच्या चर्चेला आणि संभाव्य कराराला जाणीवपूर्वक विलंब लावला असून त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे आधीच अस्थिर असलेल्या पश्चिम आशियातील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी सांगितले की अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांमध्ये इराणकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. अमेरिकेने वारंवार संवाद आणि तोडग्याचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला, मात्र इराणने वेळकाढूपणा करत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे आता अमेरिकेकडे कठोर पावले उचलण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांनी इराणने आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा, अन्यथा त्याला मोठी किंमत मोजावी लागेल, असा स्पष्ट इशाराही दिला. विम्याच्या पैशासाठी पत्नीने केला पतीचा अमानुष खून. अनैतिक संबंध आणि पॉलिसीच्या 2 कोटी रुपयांसाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या माजी सैनिक पतीचा सलाईनमधून विष देऊन अमानुष खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे. खून झालेल्या माजी सैनिकाचे नाव संदीप मंजरगी असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार यमकनमर्डी यात्रेला गेलेल्या संदीप याचा गेल्या 13 मार्च रोजी घटप्रभा जवळ अपघात झाला होता. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या संदीप याला घटप्रभा येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मरण ओढवेल अशी कोणतीही गंभीर इजा त्याला झाली नव्हती. मात्र डॉक्टर डिस्चार्ज देण्याच्या तयारीत असतानाच 3ऱ्या दिवशी 15 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर अपघातात मृत्यू झाला असे समजून त्याच्यावर घोडगेरी येथे अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. मात्र प्राथमिक तपासात संदीप मंजरगी हा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्याला सलाईनमधून विष घालण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. अनैतिक संबंध आणि पॉलिसीचे 2 कोटी यासाठी मयत संदीपच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी हे अमानुष कृत्य केल्याचा कयास आहे. या प्रकरणी घोडगेरी येथील संदीपचा दफन केलेला मृतदेह उकरून काढून पुन्हा तपासाला सुरुवात करण्यात येणार आहे. खानापुरात अस्वलाचा हल्ला, शेतकरी गंभीर जखमी. खानापूर तालुक्यातील जांबोटी जवळील हुळंद गावात गुरे चारण्यासाठी गेलेल्या 25 वर्षीय शेतकऱ्यावर अस्वलाने अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात महेश गावडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारांसाठी बेळगावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हुळंद गावचे रहिवासी असलेले महेश गावडे हे नेहमीप्रमाणे आपल्या गुरांना चारण्यासाठी जंगल परिसरात गेले होते. संध्याकाळी गुरे घेऊन परतत असताना दाट झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना अस्वलाच्या नखांच्या आणि दातांच्या वारामुळे त्यांच्या पायाला व कंबरेला गंभीर जखमा झाल्या आहेत. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या महेश यांना उपचारांसाठी तात्काळ खानापूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र जखमांचे गांभीर्य लक्षात घेता डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी बेळगावातील खाजगी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. सध्या तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची ओमनगरला भेट. माजी मंत्री आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या मतदारसंघातील विविध गावांना वैयक्तिक भेटी देऊन लोकांच्या समस्या ऐकण्याचे काम सातत्याने सुरू ठेवले आहे. गुरुवारी त्यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील ओंकार नगरला भेट दिली, स्थानिक रहिवाशांशी चर्चा केली आणि त्यांच्या विविध समस्या ऐकून घेतल्या. त्यांनी आतापर्यंत झालेल्या विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि येत्या काळात सुरू होणाऱ्या नवीन प्रकल्पांविषयी जनतेला माहिती दिली. त्यानंतर
त्यांनी हिंडलगा गावातील संकल्प लेआउटला भेट दिली आणि स्थानिकांना भेडसावणाऱ्या रस्ते व सांडपाणी व्यवस्थेसह विविध पायाभूत सुविधांच्या समस्यांबद्दल माहिती घेतली आणि त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. श्री कपिलेश्वर मंदिर 12,000 दिव्यांनी उजळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम केल्याच्या निमित्ताने आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री कपिलेश्वर मंदिर परिसरात 12,000 दिव्यांचा भव्य दीपोत्सव सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात आमदार अभय पाटील यांच्या हस्ते पहिला दिवा लावून करण्यात आली. यावेळी महापौर प्रीती कामकर, महानगर अध्यक्ष गीता सुतार, दक्षिण अध्यक्ष राजकुवर पावले, माजी महापौर मंगेश पवार, गिरीश धोंगडी, जयंत जाधव, आनंद चव्हाण, राजू भातखांडे, राहुल कुरणे, दौलत जाधव, अजित जाधव, विवेक पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना अभय पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नेतृत्वात सातत्य राखत सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रात प्रगती साधली असून आगामी काळातही अनेक सकारात्मक बदल घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कपिलेश्वर मंदिर परिसर शेजारील विसर्जन तलाव परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. उषाताई गोगटे कन्या विद्यालयात पालक सभा. बेलगाम एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती उषाताई गोगटे कन्या विद्यालयात बुधवारी पालकांची करण्यात सभा आयोजित आली होती. वेणुग्राम हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रियदर्शिनी कुलकर्णी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष चिंतामणी ग्रामोपाध्ये अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक M.K. मादार यांनी प्रास्ताविक करून शाळेत उपलब्ध असलेल्या विविध सोयींची माहिती दिली. वेणुग्राम हॉस्पिटलचे PRO जगदीश बेळगावकर, योगेश देशपांडे, वर्ग शिक्षक व्यंकटेश कुलकर्णी, श्रीदेवी कुलकर्णी उपस्थित होते. पूर्वा चौगुले हिने स्वागत केले. गौरी सावंत हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. पल्लवी संकेश्वरीने सूत्रसंचालन केले व सृष्टी वडगावी हिने आभार मानले. मध्यवर्तीच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर 22 जून रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात चर्चा केली. यावेळी समितीने मोर्चा तसेच त्याआधी आयोजित करण्यात येणाऱ्या जनजागृती फेरीसाठी परवानगी देण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात माजी महापौर मालोजी अष्टेकर, वकील अमर येळूरकर आणि विकास कलघटगी यांचा समावेश होता. समितीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात कर्नाटक भाषा सर्वांगीण विकास अधिनियम 2022 लागू झाल्यानंतर मराठी भाषेचा शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे फलक आणि अधिकृत कागदपत्रांमधील वापर कमी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच मराठी भाषेतील खासगी व्यावसायिकांचे फलक हटविण्यात आल्याने मराठी भाषिक समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार मराठी भाषिकांना भाषिक अल्पसंख्याक म्हणून भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार बाधित होत असून त्यामुळे बेळगाव शहरासह सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये नाराजी आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर समितीने 22 जून रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शांततापूर्ण मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनात म्हटले आहे. हा मोर्चा कॉलेज रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. तसेच या मोर्चाच्या जनजागृतीसाठी 15 ते 19 जून या कालावधीत शहरातील विविध भागात सायंकाळी 6 ते 9 या वेळेत जनजागृती फेऱ्या आयोजित करण्यात येणार आहेत. अनेक भागांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.